हॅलो फ्रेंड्स, राणी किचनकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि आपल्या राणी किचनमध्ये नवीन नवीन रेसिपी चालू आहेत। तर आज बनवलेले आहे न्यू रेसिपी, मस्त असं भोपळ्याचं थालीपीठ बनवलेलं आहे। तर अशाच न्यू रेसिपी पाहण्यासाठी राणी किचन चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू सो मच। हॅलो फ्रेंड्स, तर कोणाकोणाला असं उपवासाचं पौष्टिक असं थालीपीठ आवडतं, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर खूप छान छान अशा उपवासाच्या आपल्या रेसिपी आहेत आणि रोज नवीन अशा रेसिपी आपल्या होतात राणी किचनमध्ये। तर नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि पौष्टिक असे आपले सर्व प्रकारचे उपवासाचे पदार्थ इथे बनवले जातात। तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तर आज आपण इथे रेसिपी बनवलेली आहे भोपळ्याचं मस्त असं थालीपीठ बनवलेलं आहे। तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहणार आहोत आणि खूप खास अशा रेसिपी असतात आपल्या राणी चॅनलवरती। तर नक्कीच कमेंट्स करून सांगत जा तुम्हाला ह्या रेसिपी तुम्हाला आवडतात का, कशा वाटतात, छान वाटतात का। तर प्लीज कमेंट्समध्ये सांगत जावा, कारण आपले हे चॅनल नवीनच आहे। तर छान असे आपले इथे थालीपीठ बनवलेलं आहे, मस्त पौष्टिक आणि खमंग आणि खुसखुशीत असं हे थालीपीठ बनवलेलं आहे। तर त्यासाठी आपलं काय काय साहित्य आहे ते पाहणार आहोत। तर उपवासाचे दिवसामध्ये आपण तेलकट तुपकट असं खातो, तर त्यापेक्षा अशा पद्धतीनं तुम्ही थालीपीठ बनवून खाल्लं तर पोटही भरतं आणि मनही तृप्त राहतं। तर पाहूयात काय साहित्य आहे, कसं प्रमाण आहे। तर इथे आपण एक लाल भोपळा घेतलेला आहे, तो अर्धवट पिकलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण तो कट करून घेतलेला आहे, सालवरची काढून टाकलेली आहे आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहे आणि आपण कुकरच्या ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे, जेणेकरून तो पुरणासारखा छान असा शिजला जाईल। तर अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि कुकर आपण 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या आपण काढून जेणेकरून छान असा तो शिजला जातो। तर आपण इथे आपला कुकर झालेला आहे आणि छान असा शिजला गेलेला आहे। तर आपण एका ताटामध्ये तो काढून घेतलेला आहे आणि काय करायचं आहे, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ असं घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं खमंग थालीपीठ होतं इथे। तर हे जे आपण कुस्करून घ्यायचं आहे, कुकरमधून थंड झाल्यानंतर छान असा कुस्करून घ्यायचा आहे आणि कुस्करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये राजगिरा पीठ 1 वाटी किंवा अर्धी वाटी घालू शकता। मी ते अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे। त्यानंतर हे शिंगाडा पीठ आहे, ही सुद्धा अर्धी वाटी आहे, कारण इथे आपण 2-3च बनवलेले आहेत, त्यामुळे थोडं तुम्हाला जास्त प्रमाण वापरायचं आहे तुम्ही जास्त घेऊ शकता। तर इथे मी जिरेपूड, मिरेपूड असं घातलेलं आहे आणि सैंधव मीठ घातलेलं आहे उपवासाचंच, आणि कोथिंबीर आहे, मिरची आहे, बारीक चिरून घेतलेली मिरची आहे। तर हे छान असं सगळं एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे, पाणी वापरायचंच नाही आहे तुम्ही। ह्याच्यामध्येच आपलं छान असं घट्ट गोळा आपला मळून होतो। तर छान असा घट्ट गोळा मळून झालेला आहे। त्यानंतर लगेच आपण तुपाची धार घेतलेली आहे आणि छान असं तुपानं हा गोळा आपण मळून घेतलेला आहे आणि आता एक 10 मिनटासाठी रेस्टसाठी हा गोळा ठेवून दिलेला आहे। तर रेस्टसाठी आपली झालेली आहे रेस्ट 10 मिनिटांची। तर आपण आता इथे थालीपीठासाठी एक पोळपाट घ्यायचा आहे, त्याच्यावरती एक कापडा घ्यायचा आहे, तो पाण्यात छान असा स्वच्छ बुडवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक गोळा घेऊन अशा प्रकारे थापून द्यायचं आहे। पाहू शकता, थोडं पाणी लावून छान असा गोळा मस्त असं थालीपीठ गोल असं मळून घ्यायचं आहे आणि छान असा आपला तवा तापलेला आहे। तर आपण इथे थालीपीठ सोडून द्यायचं आहे। तर त्यावरती आपण असं होल करून घ्यायचे, जेणेकरून छान असं खमंग खरपूस असं हे भाजलं जातं थालीपीठ। तर त्यावरती आपण खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे आणि छान असं आपण आता खरपूस भाजून घेणार आहोत। तर खूप सुंदर असं हे थालीपीठ होतात। तर त्यानंतर लगेच दुसरंही थालीपीठ मी इथे करायला घेतलं आणि छान असं हे दुसरं पण थालीपीठ झालेलं आहे आपलं। तर पाहू शकता आपलं पहिलं थालीपीठ छान असं खमंग असं भाजलं गेलेलं आहे, पाहू शकता। तर आपण तुपाची धार वरती सोडायची आहे थोडीशी, जेणेकरून छान असं स्वादाला पण लागतं। तर मी अर्धा चम्मच असं तूप घातलेलं आहे, तुम्हाला ते तूप आवडत नसेल तेलही वापरू शकता।
तर छान असं हे आपलं थालीपीठ इथं खमंग भाजून झालेलं आहे. तर तुम्ही त्याच्याबरोबर दही खाऊ शकता, चटणी खाऊ शकता, त्यानंतर शेंगदाण्याचं तुम्ही पातळ असं हे करू शकता, सांबर करू शकता, ते खाऊ शकता. तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे करून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आपले सगळे थालीपीठ इथे तयार करून मी घेतलेले आहेत. तर त्यानंतर आपण आता इथे लगेच आपण इथे सर्व करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता मस्त असे खमंग आपले 3-4 थालीपीठ इथे तयार झालेले आहेत. अगदी पाहू शकता, अगदी पाहतानाच तोंडाला पाणी सुटेल आणि पोटही भरतं, भूकही लागत नाही दिवसभरात. एवढं छान असं हे थालीपीठं होतात. तर दही बरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता, शेंगदाण्याच्या, बटाट्याची भाजी बनवू शकता. अगदी पोटभर असा हा पौष्टिक आहार आपला इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.